आधारे उतरे न खरे भव सिंधू किंवा भव नदी नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी. शेवटी हा भव सागर हा भव सिंधू अनेकांना असणारं मायबाप करून जाणं आलं नाही. ज्ञानोबा काय म्हणतात, आस्थेच्या महापुरी रेखता ते कोटेवरी परिप्राप्तीच्या पैल थडी विपाईला निघे यादी पुरुषाची माया ब्रह्मयाई नयेची आया म्हणून भुलविले ऐक राया संजय म्हणे. माया कशी बोलवते. आपल्या गावामध्ये खाली सप्त्यामध्ये हरिभक्ती परायण परमपूजा आदरणीय गुरुवर्य सास्तुरचे वाकडे महाराजांचे कीर्तन लय दिवस झाल्या गोष्टीला. पण मायेचा दृष्टांत त्यांनी तवा सांगितला होता. त्यांनी म्हणले माया कशा तुम्हाला सांगतो म्हणजे. आता मी आंधळा माणूस म्हणले त्यांनी सांगितलं धडकावून त्यांचं सांगा म्हणले मी आंधळा माणूस आणि परवा माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणजे त्यांच्या मुलाचं. आता मला लग्न काय वरात काय दिवाळी काय शिमगा काय पाडवा काय मी आंधळा असल्यामुळे सारखाच की म्हणजे. पण माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणजे 8 दिवस माझा धरणीवर पाय ठरवणार नाही. आंधळा असून मग धडक्याचं का होईल म्हणजे. ह्याचं नाव माया म्हणजे त्यांनी तवा आपली एकच ऐकतो. मग मला बी वाटलं मुलाचं लग्न होतं गावातला सप्ताह बी जायला आला नाही घेतला बी आला म्हणजे ही माया म्हणा ही माया ह्याला म्हणायचं माया. आणि मग ही माया आदिपुरुषाची पहिल्या अध्यायात सांगितलं ही आदिपुरुषाची माया ब्रह्मयाई नयेची आया मनोनी भुलविल्या कराया संजय म्हणे. एवढं संग्रामी अर्जुन केला. काय ताकद होती अर्जुनाची. शंकराबरोबर युद्ध झालं शंकराला हरवलं आणि त्या अर्जुन ज्या वेळेस दोन्ही सैन्याच्या मध्ये जाऊन उभा केले. बरं अर्जुन जाताना काय म्हणत होते दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला देवाला म्हणायचे आणि मला बघू द्या म्हणजे कोण कोण माझ्या संग युद्ध करण्याच्या लायक आहेत. आणि ज्यावेळेस समोर गेले आणि सगळ्याकडे बघितलं त्यावेळेस करुणा उत्पन्न झाली मायबाप. आणि अर्जुन देवाला म्हणाले आता मला नको का जेणे माझ्यावर कृपा केली मायबाप जेथे कृपाला आहे जे वरू तेथेची म्हणे व्याभिचारू तरी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणू लागला जेणे जेणे कृपा केली त्यांच्यावरच आता आहे हात उचलावा शस्त्र उचलावं ह्याच्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा म्हणून नको म्हणले मला घ्या. म्हणजे हे माया मोठ्या मोठ्यांना असं हलवणाऱ्या मायबाप. मग त्यात तुमचं आमचं काय आहे. आणि मग अशा असणारी माया फक्त संत महात्म्यांच्या चरणाला आपण बिलगून राहिलो देवाच्या चरणाला बिलगून राहिलो तर मग म्हणलं तरी माया काय करणार नाही. उतरे न खरे भवशिव तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे म्हणजे तुका म्हणे शेष सेविना आवडीन वचन न मोडी बोलिले ते पायाच्या आधारे. आता मी गुरु करून घेतलो महाराजांना 24 तास तर सोबत राहू शकत नाही का राहू शकतो. संकट ज्या वेळेस आलं त्यावेळेस पाय धरी म्हणतात त्या ठिकाणी आपण कोणीकडे सद्गुरू कोणीकडे असतात. पण एकच वचन आहे पायाच्या आधारे म्हणजे तुका म्हणे म्हणजे त्याने जे बोललेलं वचन आहे त्या वचनाचं पालन करणं त्या वचनाप्रमाणे जीवन जगणं याला म्हणायचं तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. त्यांच्या चरणामध्ये तर ताकद आहेच आहे त्यात काय वाद नाही मायवा. पण त्याने नसतानाही त्याने तारतात म्हणजे कसं मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार करू म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरे. ज्यावेळी डोळे असा अंजन भेटे त्यावेळी दृष्टी सपाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. मग असं असणारं जे धन प्राप्त करून घ्यायचं असेल म्हणजे हे धन कोणतं आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतने उपाय लाभाचे. आणि लाभाचा उपाय प्राप्त करून घेण्यासाठी आपण संतांना शरण गेलं पाहिजे. पण आपलं द्यास नामदेवराय इतकं तर जवळ कोण नाही. नामदेवराय इतकं जवळ देवाचं कोण आहे मला सांगा. नामदेवराय ज्यावेळेस भगवान परमात्म्याचे एवढे निकट की देवाबरोबर हसाचे बोलायचे. नामदेव हाती दूध प्याल्यामुळे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीचे एवढं सामर्थ्य. पण ज्या वेळेस सद्गुरू केले त्यावेळेसच व्यापक भगवान परमात्म्याच्या अनुभूती नामदेवरायाला. म्हणून म्हणतात ज्या ठिकाणी किंवा अर्जुनाला बघा ही मोह झालेला काढण्यासाठी भगवान परमात्म्याने कृपा केली आणि मग अर्जुनाचा मोह नाहीसा झाला. अर्जुन म्हणाला मोह कसा परिवारासहित गेला म्हणजे परिवारासहित मोहाचं काय बघायला सुद्धा राहिलं नाही म्हणजे आता माझ्याकडे आता तू सांगशील तुम्ही करायला तयार आहे. मग असा असणारा जो मोह आहे असा असणारी जी माया आहे
माया अशी बोलली ती मायबाप, ह्याच्यात असणाऱ्याला बी माया आहे, ह्याच्यात नसणाऱ्याला तर असू द्या. काय झालं गुरुवारी आवाज दृष्टांत सांगायचे आपण. दोन उंदरं घरात पडलेली होती. एक मेल्यानं होतं आणि एक त्याच्यापर्यंत असं बिळात जायचं, त्याच्यापर्यंत असं बिळात जायचं. आणि मग एक तर मरून पडलेलं. मग त्या येणा जाणाऱ्याला धरण्यासाठी मांजरानं टप घातलं होतं. कोणतं? त्या मेलेल्यापर्यंत याचं माघारी जायचं त्याला टप घातलं होतं. कोण? मांजरानं. मग घर मालकानं म्हणलं, अरे सकाळपासून उपाशी मारलाय, हे धर की म्हणले मेल्यानं घेऊन खा जा. त्यावेळेस त्या मांजरानं समर्पक उत्तर दिलं, मेल्यानंतर पहिलंच माझा म्हणला, जरा हे आलं चाललं त्याला धरली म्हणलं. तसं माया ब्रह्म मी देवदेव करतो म्हणणाऱ्याच्या मानगोटीवर आधी बसते. हा नवल अहंकाराची गोटी विशेषणा लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवे. अभिमानी माणसाला संत भाऊ, अभिमानी माणसाला अपमान केल्यावर तर वाईट वाटू द्या, पण अभिमानी माणसाला मान नाही दिल्यावर सुद्धा वाईट वाटत. त्याचा अपमान करायची गरज नाही, उगाच त्याला मान द्यायचं आलं की विचारायचंच नाही. अभिमानी माणसाला असो, आता ते तुम्हाला जवळून बघितलेलं असं ते मी बी बघितलेलाच आहोत. म्हणजे अभिमानी माणसाला मान नाही दिल्यावर सुद्धा मेल्यागत वाटतं. त्याचा अपमान केल्यावर तर वाटू द्या, साहजिक गोष्ट आहे, पण कायच नाही विचारलं मग तसंच आहे. ही बी मायाच आहे मायबाप. ही बी कोणी मला विचारलं नाही, कोणी मला पुसलं नाही. परवा वारकऱ्याची माया गेली ही कधी समजायचं म्हणजे सांगायचं कोण? गुरुवारी वैकुंठवासी रामकृष्ण उदतपूरकर बसल्यावर त्यांनी सांगितले, वारकऱ्याची माया गेली. तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे वारकऱ्याची माया कधी गेली. एकटं जावं म्हणजे टाळ गळ्यात घेऊन, पताका घेऊन, आणि सासरवाडीच्या दारात 25 अभंग म्हणून एकट्यानंच उड्या मारला की मग वारकऱ्याची लाज गेली म्हणून समजा. दिंडीत नव म्हणते हे थोडा मोठ्यांचे वाक्य म्हणजे आपल्यासाठी जगण्यासाठी आपल्याला ते साधन आहे म्हणतात, साधन आहे जगण्यासाठी. हा मग याला मनाचं माया कशाला जाते? काहीच करीत ना माया. हा तुकोबरायांना विचारलं माया, अरे माया म्हणजे मनशी कोण? तुझीच कल्पना निश्चित पूर्ण. आपल्याच घरातला माणूस 6 वाजता येतो म्हणलेला जर 11 वाजतो नाही आला, आपल्याच घरातले प्रिय व्यक्ती काय काय संकल्पना करते ती धडकला असेल, त्यात फोन लागून पुन्हा स्विच ऑफ द्यावा. धडकला असेल का, पडला असेल का, कोणी उडवला असेल, म्हणजे ही बी मायाच आहे. आता सरळ विचार करावा का नाही, येतील आता येतील 11 येतील किंवा 4 वाजता येतील असं सरळ मनात यावं का? सरळ येत नाही मनात. म्हणून म्हणजे संत महात्म्याने माया तरी मनशी कोण? तुझीच कल्पना निश्चित कोण. तुझ्या मनामध्ये कल्पना जी उठते ना त्याच नाव माया. आणि नाथ बाबा सांगता, एका जनार्दनी कल्पची मोराला आणि तोच्या हारी झाला. कल्पना नाहीशी होणं, कल्पनेपासून कल्पना जो ठेवा. उगा मला असं वाटतं म्हणलं की बंधन पडलं. आणि मग या बंधनापासून जर निघायचं असेल, बंधनापासून सावकाश त्याला काय केलं पाहिजे? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवी व्हावे. आणि सगळं जीवाचा भाव देव होण्यासाठी संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. माझ्या संतांची संगती मनोमार्ग त्या कळावा श्रीपती हे पंथी. आणि अशा प्रकारे असल्यामुळं श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांचा तुका म्हणे, तुमच्या पायाच्या आधारी उतरी न खरे भव सिंधू, नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझ्या हाती संतजनी. चालत असलेला महायज्ञ आणि या यज्ञामधली आजची मागणी पण असणारी सेवा, जीवनामध्ये प्रत्येकाला असणार हे पद प्राप्त होवं, सद्गुरूंची कृपा व्हावी, 9वीला भक्तीमधलं रहस्य कळावं आणि त्या आनंदामध्ये असणारं जीवन जगत राहावं, हीच ईश्वर चरणी संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आज आपण पाहिलं गुरुवारी महेश बाबांना एवढं मोठा आजार, एवढं मोठं ऑपरेशन, पण कुणीही विचारलं की महाराज एका पेशंट पशी त्याने बसले ते असं सांगत होते. हा द्रष्टाभाव येण्यासाठी साधी ताकद नाही माझ्या. द्रष्टाभाव येण्यासाठी सुद्धा तेवढं भगवान परमात्म्याचं झालं पाहिजे. आसवायसा कोठे आठवत नाही देहीचे विदेही बहुत अशा या अवस्था प्राप्त होण्यासाठी सुद्धा संतांची कृपा लागते आणि ती जीवनामध्ये कृपा प्राप्त व्हावं माझ्यासही सर्वांना हीच असणारी
आजच्या मागणीपर सेवेमध्ये आपण मागणी करूया. देवा आमचा भाव आहे नाही आम्हाला माहित नाही, असो नसो भावलं तुझी आठवया किंवा तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुळी नामे भाऊपास हाते आपुल्या. सद्गुरुनाथांकडे मागावं इतका अधिकार आहे की नाही माहित नाही, पण मागत आहो. ते कसं मागतो की बालक बापाची ताटी वेगे बापाशीच जेवू लागे तो संतोषलेली वेगे मुखची ओढवी. वडिलाला काय प्रयत्न करतात, पण बारकं लेकूर ज्यावेळेस हातात चिमुकला घास घेऊन तोंडात घालायला चालू करतो त्यावेळेस ते खाली वाकून घेतो आणि आनंदी होतो. याच न्यायाप्रमाणे आमचा तुम्ही स्वीकार करावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना झालेली सेवा गुरुजींच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी जे बरोबर असेल तो सद्गुरूंचा प्रसाद, जे काय चुकला असेल तो माझा अज्ञानपणाचा दोष समजून या ठिकाणी बोलिले रे कुरुवेळी वाकुडे उत्तरे क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे पुत्री न खरे भवसिंधू नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी म्हणा. तुका म्हणे तुमच्या पायाच्या
माझ्या जन्मोजन्मे तुझा दास संत संग सर्व काळ आकटे प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारे तुकुण दे हरी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी वारे तुकुण दे हरी भागे तुगामध्ये आता उदार तोही मग ठेवी पायी संतांची ज्ञानदेव तुकाराम संत शिरोमणी मारुती महाराज की जय. सर्व भाविकांसाठी प्रसाद तयार आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. तसेच उद्या सकाळी ठीक 9 वाजता कथेला प्रारंभ होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी लवकरात लवकर कथेला यावं. दररोजच्या टायमाला महाप्रसाद मिळणार आहे कथेच्या सुरुवातीच्या. त्याच्यामुळे सर्वांनी लवकर या. सकाळी ठीक 9 वाजता. त्याच्यानंतर लगेच ठीक 11 वाजता
काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होणार आहे. उद्याचे काल्याचे कीर्तनकार आहेत हरिभक्त पारायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज कानेगावकर यांची काल्याची सेवा होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. तसेच सर्वांनी आता रांगेमध्ये भोजनासाठी बसून घ्यावं. सर्वांसाठी प्रसाद तयार आहे, बसा. धन्यवाद. एवढी लारे भाई पाड एवढी लारा पाड ना करू नाटी बच्चा बाबा थोडा बोलतो काही करेक्ट 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 बेटा नाशिक आपल्या संतान पाणी
खेळले पिस्तवाले